नमस्कार मंडळी, नमस्कार ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं निफ्टीच्या डेली अनालिसिस वरती, की आपण जिकडे बघतो की उद्या मार्केटची मुवमेंट्स काय असणार आहेत, की मार्केट उद्या कुठल्या दिशेला जाणार आहे, आपण कुठला ट्रेड घेऊ शकतो या कुठल्या बाजूला आपण आपले व्ह्यूज बनवू शकतो या आपला अंदाज घेऊ शकतो. बघा, गेल्या वेळेला मी सांगितलेलं होतं तुम्हाला की मार्केट जेव्हा 25,030 या 40 तोडेल आणि मार्केट जर असा मुवमेंट देईल, बघा असा मुवमेंट, ह्याला बोलतात आपण पुल बॅक या रेसिस्टन्स ब्रेक करून एक मुवमेंटम येणं आणि मार्केटने त्याप्रमाणे आपल्याला टार्गेट दिले 140 पर्यंत, लगभग 140 पकडा. आता हे 140 का 140 का 140 बघायला तुम्ही जाल ना तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती या. लगभग ही बघा, ही लेवल, ही जी कॅन्डल आहे ना, जो इथे टॉप बनवलेला तर खाली मार्केटने बघा ह्या कॅन्डलच्या इथे 150 140च्या वरती ते क्लोजिंग दिलेली आणि इकडनं मार्केटमध्ये चांगला फॉल आलेला. अपेक्षा अशी होती की मार्केट जर इथपर्यंत आलं तर इकडनं खाली येण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी मार्केटला इथपर्यंत येणं जरुरी आहे आणि मार्केटने तेच केले. तुम्ही जर बघाल तर आपल्या अनालिसिस मध्ये आपण बरोबर त्या लेवलला मार्केटने आपल्याला टच केलेलं आहे, बरोबर आहे. मॉर्निंग कॅन्डल गॅप अप खुलली मस्तपैकी टच केलं आणि नंतर खाली येऊन आपल्या रेंजमध्ये थांबली, म्हणजे मार्केटने बरोबर त्या लेवलला रिजेक्शन घेतलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, टेक्निकली आपण बरोबर आहे, म्हणजे आपली समज जी मार्केट बरोबर बनत चाललेली आहे ती व्यवस्थित, पद्धतशीर आणि टेक्निकली एकदम करेक्ट आहे. मग जेव्हा आपण बरोबर असतो मग आपल्याला प्रॉफिट का नाही होत? आपण जर बरोबर आहे, आपण टेक्निकली बरोबर आहे, मग मला प्रॉफिट का नाही होत, असा सगळ्यांचा विषय येतो. मला 2-3 मेसेज आले, फोन आलेत की सर तुम्ही चांगल्या प्रमाणे मी ट्रेड घेतलं पण नाही झालं. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की का होत नाहीये. ठीक आहे, त्या पहिले आपण बघूया की निफ्टी डेली वरती काय करतोय. निफ्टी डेली वरती काय करतोय, निफ्टी डेली वरती एक्झॅक्टली त्याच लेवलला आहे जिकडनं मार्केटने चांगला रिजेक्शन घेतलेला, जी लेवल आहे 150 ची. ही बघा, ही लेवल आहे, मी इथे लाईन लावून ठेवतो 150 ची. आता आपण जरा सगळे चार्ट्स काढूया आणि इथे 150च्या वरती मार्किंग करूया. ओके, 150च्या वरती मार्केट जर सस्टेन झालं तर वरची लेवल आपली बघा ही किती कॅन्डल आहे, 200-250 पर्यंत, म्हणजे 100 पॉईंटची रॅली अजून बाकी आहे असं मी समजतोय. ठीक आहे, खूप लोकांना इथे व्यवस्थित पद्धतशीर हा पॅटर्न दिसतोय. हा पॅटर्न काय, माझ्या फॅमिली मेंबर्सला आणि जे ट्रेडिंग करतात रेग्युलर त्यांना माहिती का पॅटर्न कुठला आहे. आता ह्या पॅटर्नला काय बोलतात, कसं बोलतात, हा विषय वेगळा, कारण हा विषय इथे डिस्कस करू शकत नाही 10-15 मिनिटांमध्ये. त्याचे सेशन्स होतात, त्याच्यावरती लॉजिक काय आहे, सायकोलॉजी काय, कॉन्सेप्ट काय, रूल काय, सगळा विषय खूप सेशन्स मध्ये होतात. तर सिंपली बोलायला गेलं की ही लेवल जर तुटली तर मार्केट कमीत कमी ह्या लेवल पर्यंत येण्याची शक्यता जी आहे 25,800. 25,800. आता विषय असा येतोय की मार्केट जाईल का खाली येईल, हा विषय येतो. ठीक आहे, आपण एक ही लेवल लावलेली आहे. आता येऊन आपण 5 मिनिटावरती अनालाइज करूया. बघा, ही जी लेवल आहे ना खूप जवळ आहे, इकडे खूप जवळ आहे. ज्या प्रायव्हेटायझेशन मध्ये 130, 129, 140 कुणाली, म्हणजे 100-150 ला 10 पॉईंट सोडून आली. ठीक आहे, म्हणजे मोस्टली त्यांनी टार्गेट 99, 95 या 96% टार्गेट त्यांनी दिलेलं आहे असं पण समजूया. मग आता काय बघा, मी आहे ना आज इथे एक असं सांगणार आहे म्हणजे तुम्हाला एक टिप बोला या तुम्ही समज बोला या गाईडलाईन्स बोला. मी इथे ना एक स्टार करतोय, हा मोठा स्टार करतोय, जो पण हा स्टार करतोय आणि याला लाल रंगामध्ये करतोय. माझं असं म्हणणं आहे, या माझा असा दृष्टिकोन आहे, माझी अशी समज आहे, माझा एक्सपिरियन्स असा आहे, या टेक्निकवरती मार्केटमध्ये ना एक मोठा फॉल येण्याची शक्यता आहे आणि तो मोठा फॉल म्हणजे खूपच मोठा असेल, अपेक्षापेक्षा जास्त फॉल असेल, पण तो कधी येणार आहे सांगू शकत नाहीये. ठीक आहे, तर जी लोक आता वरच्या साईडला खेळत असतील तर त्यांनी सांभाळून खेळा, लॉट कमी करा, जे 10 असतील ते 5 करा, 5 असेल तर 1-2 वरती या. कारण काय ना,
तुम्ही बघत असाल ती गेल्या हफ्त्यामधली सगळे ग्लोबल मार्केट्स मध्ये उलाढाल मोठी चाललेली आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, टार्गेट देत आहेत पण प्रीमियम मार्केट देत नाहीये. टार्गेट भेटतोय म्हणजे मार्केट ह्या रेंजवर येतोय पण प्रीमियम देत नाहीये. म्हणजे सगळीकडेच उलाढाल चाललेली आहे, सगळीकडेच मार्केट व्होलेटाईल आहे आणि मोस्टली ग्लोबल मार्केट जेव्हा व्होलेटाईल असतं तेव्हा इंडियन मार्केटला जरासा फरक पडतो. जास्त नाही पण पडतो. पण हे जास्त वेळ टिकू शकत नाही. का ना, बांध एका लेवल पर्यंत पाण्याला झेपू शकतो. पण जेव्हा ते पाणी वरनं जायला लागतं तेव्हा बांधला खतरा होतो आणि त्याचे दरवाजे खोलले जातात. जेव्हा दरवाजे खोलले जातात, पाणी खालच्या साईडला येतं. पाणी वरतनं जाणार नाही, पाणी खालनच येणार आहे. हीच लेवल असू शकते बहुतेक. ह्याच्यापेक्षा अजून एक लेवल जी आहे ती अजून एक लेवल आहे, ती तुम्हाला सांगतो कुठली आहे ती. तिकडनं मार्केट फिरण्याची शक्यता जास्त आहे. जी आहे ही 250. अजून एक लेवल आहे जी आहे 700ची. मार्केटला इथपर्यंत येऊ दे ना. इकडनं जर मार्केट फॉल करत असेल तर तो मोठा फॉल बोलू शकतो आणि इकडे एक मोठा एम पॅटर्न तुम्हाला दिसेल. मग बघा, सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, पण त्यासाठी तुम्हाला इथपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागेल असं माझं म्हणणं आहे. पण सांगू शकत नाही काय होईल. त्यामुळे डेली वरती आपल्याला टेक्निकल अनालिसिस करणं जरुरी आहे. डेलीचा आपल्याला अभ्यास करणं खूप जरुरी आहे. त्यासाठी आपले व्हिडिओ नक्कीच बघा, तुमची समज घ्या आणि त्यानंतर काय करायचं असेल ते करा. ठीक आहे. त्या लेवल्स, ज्या मोठ्या लेवलचे नंतर बघूया, पण आज उद्या काय होणार हा मेन विषय येतो ना. हा मेन विषय येतोय. तर आजची तारीख आहे 11. हा स्टार मी इथे केलेला आहे. उद्या जर मार्केट ह्या लेवलवरनं रेसिस्टन्स करून वरती जात असेल तर उद्याच आपल्याला 175 200 लेवल्स बघायला भेटतील, किंवा मार्केट ह्या लेवलने रिजेक्शन घेऊन डे लो तोडून खाली आलं तर ही लेवल नक्कीच भेटेल 925 ची. अगेन जर 925 आणि 920 ची लेवल भेटत असेल याचा अर्थ काय, 25 ची लेवल वीक आहे. विषय खूप खोल आहे, समजून घ्या की 25 ची लेवल खूप वीक आहे आणि वारंवार जाता जाता मार्केट खाली येतंय. मग काय होईल, मार्केट एकदाच खाली येईल आणि ते खूप येईल. हा एक हिस्ट्री आहे मार्केटचा, एक व्यवहार आहे मार्केटचा एक तरीका, इमोशन, सेंटिमेंट्स आहेत. आणि ग्लोबल मार्केटमध्ये परिस्थिती आजकाल खूप खराब चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यामुळे न्यूज वरती नका जाऊ, टेक्निकल जाऊ. न्यूज काही असू दे, खरं काय ते तुम्हाला कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न समजवतील. ओआयज बघा, इंडिकेटर्स बघा, डायव्हर्जन्स बघा, खरंच होतंय का, त्या गोष्टी बघितल्यानंतर स्ट्रेट करा. तर उद्यासाठी जर आपण काही ट्रेड करत असू तर मी लगभग 150च्या वरती, बघा 150च्या वरती मी ट्रेड करेन. मी 150च्या वरती ट्रेड करेन. आणि तेव्हा पण मार्केट जेव्हा पुलबॅक घेईल तेव्हा, किंवा जर मला खालच्या साईडला गेलं असेल तर मी ह्या लेवलच्या खाली, कुठल्या लेवलच्या खाली, शुक्रवारचा जो डे लो आहे त्याच्या खाली करायचं असेल तर मी काहीतरी करेन. जी लेवल आहे 25,030च्या खाली. आता 25,030च्या खाली कसं होतं माहिती, मार्केट अजून येऊ शकतं. लगभग मार्केट 25,000च्या खाली जर आलं त्याला सस्टेन होऊ दे, त्यानंतर तुम्हाला लेवल्स जायला भेटतील ते 920च्या लेवल्स भेटतील. फर्स्ट टार्गेट हा असू शकतो आपला. आणि इथे पण फर्स्ट टार्गेट आपला हा असू शकतो जो असेल लगभग 250-200 पर्यंत. 250 पर्यंत पकडा अंदाजे. इकडे 100 पॉईंट आणि इकडे 100 पॉईंट. आता मार्केट बघा छोट्या रेंज मध्ये आहे, त्यामुळे सांभाळून खेळा. सोमवार नंतर पटकन मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी आहे. काही गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा. बघा मी इथे लिहून ठेवलं, ह्याचा अर्थ काय माहितीये का, हे पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये कामाला येईल आपल्याला, ह्या लेवल्स पण कामाला येतील. त्यासाठी नीट समजा आणि ट्रेड करा. क्वांटिटी कमी असतात तर क्वांटिटी कमी असल्या तर कमी मध्ये काम करा. जास्त प्रॉफिट घेऊन तुम्ही एका दिवसात करोडपती बनणार नाहीयेत. एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचे लोन्स या तुमचं प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होणार नाहीयेत. हर एक गोष्टीला टाइम लागतो, वेळ लागतो, आणि तो वेळ तुम्हाला मार्केटला देणं जरुरी आहे. एका रात्री करोडपती बनलात ना तर दुसऱ्या दिवशी परत तुम्ही डुबाल. त्या मार्केटला तुम्ही पैसे द्याल. हा एक सायकोलॉजीचा गेम आहे.
म्हणून सांगतो की जे पण तुम्ही काय करताय ते तुमच्या परिवारासाठी करताय. असं कधी नाही ना कोणी स्वतःसाठी ट्रेडिंग करत असेल. तर जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर काही पैसे वाचवण्यासाठी या काही पैसे ऍड करण्यासाठी, काहीतरी सुख प्राप्त करण्यासाठी, कोणासाठी स्वतःसाठी नाहीये, फॅमिलीसाठी असेल, बायका मुलांसाठी असेल, आई बाबांसाठी असेल, भाऊ बंधांसाठी असेल, तर त्या गोष्टीला सांभाळून करा, पेशन्स ठेवा. उगाच फक्त ट्रेडिंग करायचं म्हणून ट्रेडिंग करू नका, कारण येणारे दिवस खूप घातक असणार आहेत. मी स्पष्ट सांगतोय, येणारे दिवस खूप घातक असणार आहेत. मार्केटची दिशा या रेंज सांगणं पण मुश्किल होईल. जसं कोरोनाच्या वेळेला झालेलं, मार्केट कसं पण कुठे पण जात होतं. एक साइड मुवमेंट होती, त्यानंतर मार्केटने परत रिकव्हर केलं, खूप लवकरच रिकव्हर केलं. बघा, मार्केट जेवढं खाली पडेल ना तेवढं वरती जातं मार्केट, हे एक हिशोब आहे. पण जर मार्केट खाली पडत असेल तर मग काय? त्यासाठी मार्केटची एक लेवल आहे, त्या लेवललाच मार्केट काम करेल. तर मार्केटने लेवल तोडली तर मार्केट टोटली खाली येईल. त्या लेवल 22,000, 22,800, 21,800 या सगळ्या खूप लेवल मोठ्या मोठ्या आहेत. त्या यायच्या अगोदर मार्केट 25,000ला आहे. 23,000, 22,000ची लेवल मी जास्त मोठी बोलतोय, खूप मोठी बोलतोय. पण त्याच्या 24,800, 23,800 ह्या लेवल्स तोडणं जरुरी आहे. 23,000 डाऊन फिगर्स त्याला तोडणं जरुरी आहे. उद्यासाठी मी खूप क्लिअर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, उद्याचं मार्केट 150, 160च्या वरती सस्टेन करून जात असेल, म्हणजे सकाळी समजा इथे खुललं आणि असे जात असेल आणि जर त्यांनी पुल बॅक घेतला तर मी इंटरेस्टेड आहे, नाही तर मी इंटरेस्ट नाही. या किंवा मी खाली येत असेल मार्केट तर ह्याच्या खाली. अदरवाईज मार्केटला इथे मी नो ट्रेडिंग झोन म्हणून सांगतो. इथे मी ट्रेडिंग करणार नाही. या झोन मध्ये मी ट्रेडिंग करणार नाही. ठीक आहे, या झोन मध्ये मी ट्रेडिंग करणार नाहीये. तर पिक्चर खूप क्लिअर आहे, समज खूप क्लिअर आहे. त्यासाठी सांभाळून खेळा, कमी स्टॉक करा. पहिलं समजा, शिका, त्यानंतरच तुम्ही काहीतरी करायला सक्षम व्हा. तेव्हाच तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. ठीक आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.